संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडवून दिलेल्या मेळघाट येथील वन अधिकारी व वन कर्मचारी यांच्या वनभोजन प्रकरणी विदर्भ न्यूजने खुलासेवार तपशीलवार संपूर्ण मेळघाट क्षेत्रामध्ये फिरून जी विस्तृत माहिती गोळा केली त्यावरून काही प्रश्न हे सेमाडोह येथून विचारण्यात येत असल्याचे 8 मेच्या आपल्या पहिल्या भागामध्ये सांगितले होते। असे अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे का दिल्या गेली नाही हे एक कोडेच आहे। यामध्ये सर्वात पहिला प्रश्न हा पडतो की मेळघाट जंगल व रस्त्याने जाताना सुद्धा अन्नपदार्थ खाऊ नये हा नियम फक्त सर्वसामान्य जनतेलाच लागू होतो का? वन कर्मचारी व अधिकारी यांना हा नियम किंवा कायदा लागू होत नाही का? जर सर्वसामान्य व्यक्ती ही टिफिन खाताना डबा खाताना रस्त्याने आढळली तर जंगलाच्या कायद्याप्रमाणे त्यांना 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल असे अनेक फलक वज्झरपासून तर धारणीपर्यंत आपल्याला बघावयास मिळतात। मात्र हा कायदा हे नियम व हा दंड वन अधिकारी व वन कर्मचारी यांना लागू होत नाही का? निसर्ग निर्वाचन संकुल सेमाडोह येथे पिण्याच्या पाण्याची, जेवणाची, बसण्याची व विश्रामाची सुद्धा सर्व व्यवस्था असताना अतिसंरक्षित क्षेत्रातील कारागोलाई वन कॅम्पचीच निवड वनभोजनासाठी का करण्यात आली? आणखी एक प्रश्न म्हणजे सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी सम्राट मेश्राम यांनी अतिसंरक्षित क्षेत्र असलेल्या कारागोलाई कॅम्पमध्ये वरण भात भाजी पोळी व बिट्ट्या हा मेनू बनविल्याचे विदर्भ न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये कबूल केलेले आहे। त्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही वनभोजन गस्तीवरील कर्मचाऱ्यांसाठी आयोजित केलं होतं। त्यामध्ये वराडचा खास मेनू सांगण्यासारखा म्हणजे वरण भात भाजी पोळी आणि बिट्ट्या किंवा त्याला रोडगे म्हणतात काही भागात। मग येथे प्रश्न असा निर्माण होतो की अतिसंरक्षित क्षेत्रामध्ये जेवण बनविण्यासाठी अग्नी तयार करणे व जंगलामध्ये जेवण करणे हा कायद्याने गुन्हा असेल तर मुख्य वनसंरक्षक यांनी हा गुन्हा का दाखल केला नाही? या सर्व प्रश्नांची उकल करण्यासाठी विदर्भ न्यूजने सेमाडोह, धारणी व आजूबाजूचा परिसर अक्षरशः पिंजून काढला। यानंतरच्या पुढील भागामध्ये 1 मे 2020 रोजी मेळघाट वन्यजीव विभागाने कुठल्या प्रकारचे कार्य हे मेळघाट अतिसंरक्षित क्षेत्रामध्ये केले होते, सिपना वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर एस शिवबाला, मेळघाट प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक अविनाश कुमार, मेळघाट वन्यजीव विभागाच्या विभागीय वनाधिकारी पियुषा जगताप तसेच सहाय्यक वन संरक्षक इंद्रजित निकम व कमलेश पाटील यांनी जी प्रेस नोट तयार केली त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेले आहे? परतवाडा येथून पंकज साबू, चिखलदरा येथून मारुती पाटणकर तर विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा खास वृत्तांत।